त्यांनी मला सांगितलं काळजी करू नको, फोन करतो. आणि मग विनोद तावडेंनी इथं व्हिजिट केली आणि कॉलेजला व्हिजिट केली त्यांनी आणि त्यांना सगळ्या युनिव्हर्सिटीच्या लोकांना बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं की आम्ही विजय राऊतला बोलवलेला आहे, विजय राऊत आमच्याकडे नाही आला आणि या कोर्सला ऍप्लिकेशन आम्ही जे दिलं की आम्ही त्यानं निर्माण केलेल्या कोर्ससाठी देत आहोत, म्हणून ते जे सांगतील ते विद्यापीठानं करायला पाहिजे, विद्यापीठानं एक्सपर्टी घ्यायला पाहिजे. त्यांना जे माहिती नसेल टेक्निकल गोष्टी, त्या टेक्निकल गोष्टीसाठी विद्यापीठाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आणि मग विद्यापीठाने एक कमिटी तयार केली. त्या कमिटीत मानवपणे स्वतः होते आणि त्या कमिटीनं विजय राऊतचं मानलं की हो सर आम्ही तुमचा कोर्स घेतो, परंतु ज्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला सल्ला देतो त्या गोष्टीसाठी, त्या तुम्ही करून घ्या. जास्त मला टेक्निकल काम, मी कलाकार माणूस आहे, मला टेक्निकल फारसं काय माहिती नव्हतं. मला एज्युकेशन क्षेत्रात पण फारसं माहिती नाही आहे. कलाकार असल्यामुळे लोकांनी मला खपून घेतलं, या युनिव्हर्सिटीने मला खपून घेतलं. चलो माफ करो इसको, ये जो बोलता है कर लो, देंगे अलग ढंग से इसको अपन एप्लिकेशन देंगे. आणि मग मला त्यांनी सगळा सारासार विचार करून ऍप्लिकेशन दिलं. या कोर्ससाठी ऍप्लिकेशन देताना मी त्यांना आणखी एक गोष्ट सांगितली की विद्यार्थी शिकणार 3 लँग्वेज मधून, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. लिहिताना मात्र तो कोणते लँग्वेज, आम्ही त्यांना इंग्लिश मध्ये शिकवतो. लिहिताना आम्ही पेपर त्याचे इंग्लिश मध्ये असणार, लिहिताना 3ही लँग्वेज वापरतो. ऍडमिशन घेताना कॉमर्सचा विद्यार्थी सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतो, ऍडमिशन घेताना आर्टचा विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो, ऍडमिशन घेताना सायन्सचा विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतो, ऍडमिशन घेताना तो कोणत्याही भाषेत आमच्यासोबत संवाद साधू शकतो. कारण कलेची एक स्वतंत्र भाषा असते, त्याच्यासाठी वेगळ्या भाषेची गरज नसते.